नमस्कार मंडळी, मी मीरा आणि मीरा रोटे या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे। घरोघरी तुळशीची पूजा केली जाते। संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो। हे दृश्य कितीतरी घरांमध्ये रोजचे आहे, नाही का? पण तुम्हाला माहीत आहे का, तुळशीखाली दिवा लावताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। काही अशा चुका आहे ज्या आपण नकळत करतो आणि त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतात। आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। त्यामुळे तुळशीखाली दिवा लावणाऱ्या प्रत्येक महिलेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघावा, कारण नाहीतर होईल मोठे नुकसान। तर चला, सर्वात आधी आपण तुळशीचे आपल्या जीवनातील महत्त्व समजून घेऊया। धार्मिक महत्त्व। तुळशीला हरिप्रिया म्हटले जाते। भगवान विष्णूंना ती अत्यंत प्रिय आहे। तुळशीच्या पूजनाने घरात सुख समृद्धी येते, अशी आपली श्रद्धा आहे। वैज्ञानिक महत्त्व। तुळस केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही खूप फायदेशीर आहे। ती हवा शुद्ध करते आणि अनेक औषधी गुणधर्म तिच्यात आहे। सकारात्मक ऊर्जा। तुळशीच्या सानिध्यात सकारात्मक ऊर्जा जाणवते, घरात शांतता आणि सौख्य नांदते। म्हणून तुळशीची योग्य प्रकारे पूजा करणे आणि तिची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे। आता आपण त्या मुख्य चुकांवर लक्ष केंद्रित करूया, ज्या तुळशीखाली दिवा लावताना अनेक महिलांकडून घडतात आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। नंबर 1, अशुद्ध हाताने दिवा लावणे। अनेकदा घाईत किंवा कामाच्या ओघात आपण हात न धुतात किंवा अशुद्ध अवस्थेत तुळशीला दिवा लावतो। शास्त्रानुसार कोणत्याही पवित्र कार्यापूर्वी शुद्धता महत्त्वाची आहे। अशुद्धता हाताने दिवा लावल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते। नेहमी स्वच्छ आणि शुद्ध हाताने दिवा लावावा। नंबर 2, तुटलेला किंवा खराब दिवा लावणे। घरात जुने तुटलेले किंवा खराब झालेले दिवे असतील तर ते वापरू नका। तुटलेल्या वस्तूंमुळे नकारात्मकता येते। तुळशीजवळ नेहमी स्वच्छ आणि अखंड दिवाच लावावा। नवीन आणि स्वच्छ मातीचा दिवा किंवा चांगल्या धातूंचा दिवा वापरा। नंबर 3, तुळशीच्या पात्राची अस्वच्छता। तुळशीचे कुंडी किंवा वृंदावन अनेकदा अस्वच्छ राहते। तुळस लक्ष्मीचे रूप आहे। तिच्या आसपास अस्वच्छता ठेवल्याने लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरात दारिद्र्य येऊ शकते। तुळशीचे पात्र आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा। दररोज पाणी घालून माती साफ करा। नंबर 4, चुकीच्या तेलाचा वापर। काही जणी सर्रास कोणतेही तेल वापरून दिवा लावतात। तुळशीजवळ शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते। इतर तेलांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते। शक्य असल्यास गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा। नंबर 5, वात चुकीच्या दिशेने लावणे। दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी याकडे अनेकदा दुर्लक्ष होते। तुळशीजवळ दिव्याची वात पूर्व दिशेने किंवा उत्तर दिशेने असावी। दक्षिण दिशेने वात लावणे अशुभ मानले जाते। नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला वात करून दिवा लावा। नंबर 6, दिवा विझलेला ठेवणे। दिवा लावतो पण तो लगेच विझतो किंवा पूर्ण जळण्याआधीच आपण निघून जातो। तुळशीजवळ लावलेला दिवा पूर्ण जळू देणे महत्त्वाचे आहे। विझलेला दिवा अशुभ मानला जातो। दिवा लावल्यानंतर तो पूर्ण जळेपर्यंत किंवा बराच काळ तेवत राहील याची खात्री करा। आवश्यकता वाटल्यास एकाच वेळी 2 दिवे लावा। नंबर 7, तुळशीला स्पर्श न करणे किंवा दुर्लक्ष करणे। काही महिला दिवा लावतात पण तुळशीला स्पर्श करत नाहीत किंवा तिची काळजी घेत नाहीत। तुळस सजीव आहे आणि तिला काळजीची गरज आहे। नुसता दिवा लावून उपयोग नाही। दिवा लावताना तुळशीला हलकासा स्पर्श करून मनात प्रार्थना करा, तिची पान नीट आहेत ना, पाणी मिळालं का हे बघा। नंबर 8, संध्याकाळी सोडून इतर वेळी दिवा लावणे। सकाळी किंवा दिवसा इतर वेळी तुळशीला दिवा लावण्याची प्रथा नाही। तुळशीजवळ दिवा नेहमी संध्याकाळीच लावावा। सूर्य मावळल्यानंतर आणि पूर्ण अंधार होण्यापूर्वीची वेळ यासाठी उत्तम असते। सूर्यास्तानंतर आणि रात्री पूर्ण होण्यापूर्वी दिवा लावा।
या चुका टाळण्यासोबतच काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच कराव्यात. नंबर 1, तुळशीला जल अर्पण करा. सकाळी उठल्यावर स्नान करून तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. यामुळे घरात सकारात्मकता येते आणि मन शांत राहते. नंबर 2, तुळशी स्तोत्र किंवा मंत्र म्हणा. दिवा लावताना किंवा जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुळशी स्तोत्र म्हणा. यामुळे आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि इच्छापूर्ती होते. नंबर 3, तुळशीची परिक्रमा करा. शक्य असल्यास दिवा लावल्यानंतर तुळशीची 3, 5 किंवा 7 वेळा परिक्रमा करा. यामुळे घरात सुख शांती येते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. नंबर 4, घरातील लक्ष्मीला महत्त्व द्या. तुळशीच्या पूजेसोबतच घरातील स्त्रीचा आदर करा. तिच्यामुळे घरात लक्ष्मी नांदते. यामुळे घरात प्रेम, सामंजस्य आणि समृद्धी कायम राहते. तर मंडळी, तुळशीखाली दिवा लावणे हे केवळ एक कर्मकांड नाही, तर ती एक श्रद्धा आहे, एक सकारात्मक ऊर्जा आहे. या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमच्या घरात नक्की सुख, समृद्धी आणि शांतता नांदेल. तुळशी मातेचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमी राहील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखीन उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.